महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असताना प्रकाश आष्टीकर विधानसभेमध्ये बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांच्या नेमकं पाठीमागे दोन आमदार तंबाखू खाताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। आता नेमके ते तंबाखू खात होते की दुसरं काही खात होते हे जरी कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट होत नसलं तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ज्या पद्धतीनं ते चोळत आहेत त्या पद्धतीनं ती तंबाखूच असली पाहिजे आणि दुसऱ्या आमदारानं ज्या पद्धतीनं ती त्यांच्या तोंडामध्ये टाकली आहे, ज्या पद्धतीनं ती चिमूट धरली आहे, तर ही पद्धत जी आहे ती तंबाखू खाण्याचीच आहे हे यावरून स्पष्ट होतंय। कॅमेरामध्ये ते सगळं स्पष्ट दिसतंय। त्यामुळं एकीकडे युवकांनी व्यसन करू नये किंवा व्यसनाधीनतेपासून युवकांना परावृत्त करण्यासाठी सरकार स्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे जे सर्वोच्च सदन आहे, सर्वोच्च दालन आहे, त्या दालनामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना दोन आमदार अशा प्रकारचं व्यसन करताना कॅमेऱ्यात कैद झालेले आहे। हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? यावर तुमचं मत काय आहे? काय कारवाई यावर केली गेली पाहिजे? अध्यक्षांनी यावर काय कारवाई केली पाहिजे? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअपवर सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।